आज अंबिका या ठिकाणी जे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे सारे आमदार बोलावले, सारे कार्यकर्ते बोलावले, रात्रंदिवस मेहनत केली कार्यकर्त्यांना, त्याच्या भरोशावर 20 वर्षानंतर 25 झालते ना, 25 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं कमळ अचलपुरात फुललं. इकडे बैरम जत्रा लागली, भाऊ राजू जत्रेत गेलतो, बॅनरले काय उभारे लोक आहे हो, फाळले राजून चुकले त्याच्यावर, बरोबर नाही. काय एक आमदार म्हणून काय प्रतिक्रिया आहे आणि काय सल्ला आहे सांगा भाऊ जरा मला. आता गोष्ट अशी आहे की त्यांनी काय चुकले काय किंवा बॅनर फाडले काय, त्यांच्या जिवारी लागलेला प्रश्न आहे हा. म्हणजे पराभव स्वीकारणं ही किती मोठी गोष्ट आहे. तर 25 वर्ष लोकांनी यांचा दडपशाही ज्याही काही गोष्टी यांनी केल्या, म्हणजे हेतुपुरस्सर सापत्न वागणूक देऊन, पक्षपातीपणा करून, जातीचं राजकारण करून, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असताना लोकांनी सहन केलं. यांचे बॅनर फाडता येत नव्हते का? लोक काय गांडू आहे का? अजिबात नाही. आम्ही गांडू आहे का? अजिबात नाही. आता माझ्या अंगावर चुकले ते समजा जे काही त्याचे कार्यकर्ते, माझा संशय तुम्हाला माहिती आहे कोणावर आहे. तर लोकांनी मागच्या महिन्याच्या 23 तारखेला त्याच्या अंगावर थुकले ना, लोक अक्षरशः थुकले. त्याच्यामुळे ते किती काही माझ्या बॅनरवर थुकणार आहे. माया बस झालं तर गांडू जेवलाच नाही का? समोर या आणि सरळ सामना करा. एका माझ्या दूध पेला असेल तर. पण ह्या गोष्टी करू नये, हे गांडूपणाचे धंदे झाले. कोणाच्या बॅनरवर थुकणे, कोणाचा बॅनर फाडणे. तर ह्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिलेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये, आणि पोलीस आपली कारवाई चोखपणे पार पाडतील. गोष्ट कशी झाली भाऊ की मला म्हणजे जवळपास 20-25 भाजपच्या कार्यकर्त्या फोन आला, वज्रच गरम झाला ना भाऊ, आपले कार्यकर्ते काहीतरी एखादी तितंबा करतील, गेले कोणती नम्र विनंती आहे आणि कोणता संदेश सांगा जरा सर भाऊ. नाही, आता सध्या शांत राहावं. पोलिसांनी दोघांना पकडलेलं आहे जे बॅनर चोरी गेले होते. आता गोष्ट अशी झाली, त्यांची 20 वर्षापासून मनमानी सुरू होती. पहिल्याचा शंकरपट्टे घेत होते, कोणी बोलत नव्हतं किंवा काही करत नव्हतं, आमची लोक काही पाहायला जात होते. आता पहिल्याचा शंकरपट मी आमदार झाल्यापासून 11 लाखाचं बक्षीस असलं लोकांनी दिलेलं आहे. 11 लाखाचं बक्षीस लोकांनी दिलेलं आहे आणि तिथं बक्षीस आहे, तिथं पट होणार आहे, तिथं कुस्तीची दंगल होणार आहे. हे जिवारी लागून राहिलं ना. आढावा बैठकी आहे, त्याच्यानंतर मागण रस्त्याचा घोळ आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्यांच्या मर्जीतले कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांची गडचिपी होऊन राहिलेली आहे. म्हणजे मस्टर 15 तारखेपर्यंत मस्टर काढायला पाहिजे. समजा आजची 15 तारीख आहे तर ते मस्टर हे 30 तारखेला काढल्या गेलं, 30 तारखेपर्यंत काढलं गेलं. मग याला तुम्ही हे जेव्हा मी उघड करून राहिलो तर या गोष्टी निश्चितच विचार करण्यासारख्या आहे. तर जिवारी लागणार नाही का? जिवारी लागणारच आहे. म्हणून या गोष्टी याच्यातून हे म्हणजे फ्रस्ट्रेशन, पराभव स्वीकारणे याला खूप मोठं बंद लागते. जसं विजय पचवायला खूप मोठं हे लागते, तशी पराभव पचवणे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जनतेचं जर खरोखर काम करणारे लोक असाल तर तुम्ही या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. पण मी कोण म्हणणार रोखणार तुम्हाला? तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. कार्यकर्ते शांत राहावं. पण एक दिवस यांच्यासोबत माझा उभा संघर्ष ठाकेल. दुसरी गोष्ट, मला काही धमकी येत आहे, मला काही हे होत आहे, पण मी घाबरणारा माणूस नाही आहे. मी जशाच तसं उत्तर देणारा माणूस आहे. 3 फुटाचा लठ माझ्या गाडीत नेहमी तयार असते. तो कोणाच्या मुंडक्यात बसन हे काही सांगता येत नाही. एवढं मात्र निश्चित मी सरळ सांगून आलो, माझ्या आर्म ऍक्ट लागत असन तर ते पाहू. लठ तर ठेवाच लागेल मला सोयीसाठी, आणि तेल लावून असते तो लठ. त्याच्यामुळे काही विषय